राज्यातील काही भागात पावसासाठी वातावरण पोषक होताना दिसत आहे. नमस्कार, मी किरण वाघमारे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल. आज 20 जून सकाळचे 9:30 वाजलेत. पाहूयात येत्या 24 तासात राज्यातील हवामान कसे राहील. उत्तरेकडचे कोरडे वारे थांबलेत. अँटीसायक्लोनिक सर्क्युलेशन पण आता हळूहळू कमकुवत होऊ लागलेलं आहे आणि मान्सूनचे प्रवाह हळूहळू सुरळीत होताना दिसत आहेत. तुम्ही पाहू शकता की अरबी समुद्राकडे सुद्धा आता ढगांची दाटी वाढू लागलेली आहे आणि हे जे काही वारे येत आहेत, बाष्प जे येत आहेत, त्यामुळे राज्यात आता हळू-हळू पावसाचे वातावरण हे पोषक होताना दिसत आहे. पुढील काळात राज्यात पाऊस वाढेलच. आपण उद्या साप्ताहिक अंदाज देऊच, की पुढे 7 दिवस किंवा तिथून पुढे जूनच्या शेवटपर्यंत राज्यात पाऊस कसा राहील, कुठे जास्त पडेल, कुठे कमी शक्यता राहील, सविस्तर अंदाज देणार आहोत. त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, Facebook पेजला फॉलो करा. सकाळची सॅटेलाईट इमेज पाहिली तर काहीसं ढगाळ वातावरण हे पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये, शेजारचा मराठवाडा आणि कोकणात दिसतंय. पण आत्ता सध्या जे असणारे ढग आहेत हे पावसाचे नाहीत. मात्र येत्या 24 तासामध्ये वातावरणात बदल होऊन काही ठिकाणी हलक्या मध्यम पाऊस सरींची शक्यता आहे. त्यात धुळे दक्षिण, नाशिक पूर्वेकडील भाग, अहिल्यानगर पूर्व, पुणे, सातारा पूर्वेकडील काही भाग असतील, सांगलीचे पूर्वेकडील भाग, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, यवतमाळ, परभणी या भागामध्ये जालना या भागामध्ये सार्वत्रिक नाही, मात्र काही ठिकाणी पाऊस शक्यता आहे. साधारणतः 30% शक्यता आहे, की काही भागांमध्ये पावसाच्या सरी पाहायला मिळतील. भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर थोडासा गडगडाट आणि 1-2 ठिकाणी थोडासा पाऊस होण्याची शक्यता याही ठिकाणी 30% च्या आसपासपर्यंतच आहे. त्यानंतर कोकण किनारपट्टीला आता ढगांमध्ये थोडीशी वाढ होईल. घाटात थोडेसे ढग वाढतील. पण अजूनही खूप मोठ्या पावसाची अपेक्षा नाही. उद्यापासून दक्षिण कोकणात पावसासाठी थोडीशी वातावरण पोषक होताना दिसतंय. पण आज तुरळकच कुठेतरी हलक्याशा सरी झाल्या तर होतील, जास्त शक्यता आज नाही. राहिलेले राज्यातील भाग आहेत या इतर भागांमध्ये स्थानिक ढगांवरती लक्ष ठेवा. अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूरचा राहिलेला भाग, यवतमाळचा राहिलेला भाग, नंदुरबारपासून ते नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरचे राहिलेले भाग. या ठिकाणी स्थानिक ढग निर्मिती झाली तरच थोडी शक्यता राहील, नाहीतर जास्त शक्यता दिसत नाही. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. येणाऱ्या दिवसात राज्यात दक्षिणेकडील भागांमध्ये पावसाची शक्यता दिसते. सविस्तर अपडेट आपण येत्या दिवसात घेऊच. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. चॅनल सबस्क्राईब करा, फेसबुक पेज फॉलो करा.